थोर समाज सुधारक पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या 38व्या पुण्यतिथीनिमित्त पनवेल जवळील उल्वे येथे रामशेठ ठाकूर मैदान परिसरात अत्यंत भावपूर्ण, प्रेरणादायी आणि दिमागदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्था आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडलेल्या या कार्यक्रमाने सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचा सुंदर मिलाप घडवून आणला। कार्यक्रमस्थळी स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले। संपूर्ण परिसर भगत साहेबांच्या कार्यांच्या आठवणीने आणि सामाजिक संदेशाने भारावून गेला होता। समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाच्या कार्याचा गौरव यावेळी विविध माध्यमांतून करण्यात आला। कार्यक्रमात स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनपटाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले। त्यांच्या संघर्षमय जीवन प्रवासापासून समाजहितासाठी केलेल्या कार्यापर्यंत अनेक पैलू स्क्रीनवर उलगडले। अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नागरिकांनी यावेळी आपल्या आठवणींना उजाळा दिल्या। यावेळी ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धेतील विजेत्यांना धनादेश आणि बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। स्वच्छता, ग्रामविकास आणि सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या ग्रामपंचायतींना गौरविण्याचा हा उपक्रम विशेष ठरला। शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि संस्थांचा कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर नुकतेच निवडून आलेले महापौर, उपमहापौर, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच उरण उपनगराध्यक्ष यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाने संपूर्ण वातावरण उत्साहाने भरून गेले होते। भगत साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय हाल अपेष्टा काढून त्यांच्या स्वतःची कुटुंबाची पर्वा न करता पूर्ण पनवेल तालुका, त्याचबरोबर जिल्हा परिषद, तिथील रायगड जिल्हा परिषद इथं अतिशय निस्पृहपणानं काम केलं। गोरगरिबांकरता त्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या। एसटीनंच प्रवास केला, त्यांच्याकडे कुठल्या प्रकारची गाडी नव्हती, पायपीट करत होते, पण न्याय देण्याचं काम करत होतं आणि स्वच्छतेवर त्यांचा फार मोठा भर होता। आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण स्वच्छता अभियान सुरू करून पनवेल तालुका स्तरावरती ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत आपण स्पर्धा लावली आणि सर्व तालुक्यातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि ज्यांना याचा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा पात्र उत्तेजनार्थ बक्षीस मिळाली त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। हे काम पुढे असंच चालू राहावं अशी आमची अपेक्षा आहे। सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राला वाहून घेणारा जावई भगत साहेबांनी हेरला आणि त्यांच्या रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून अनेक व्यक्तिमत्व तयार झाली। भगत साहेबांना कशा प्रकारचं श्रेय आपण? एक गोष्ट अशी आहे, नक्कीच आता मी भगत साहेबांनी मला जावई केला, म्हणजे माझे वडील काय मुलगी मागायला गेले नव्हते। आमच्या आगरी समाजामध्ये पद्धत अशी आहे, मुलगी सांगून येत नाही, मुलगी बघायला तो सोयऱ्याकडे जातो व माझ्या मुलाला तुमची मुलगी सांगतो। परंतु मी जसा त्यांच्या पुण्याईमुळं त्यांनी गावांना हायस्कूल काढलं, कोपरला हायस्कूल काढलं, म्हणून मी हायस्कूल शिकलो। पनवेलला कॉलेज नव्हतं म्हणून सातारा जाऊन कॉलेज शिकलो। म्हणजे माझं हायस्कूलचं कॉलेज शिक्षण हे त्यांच्या प्रेरणेमुळं त्याने शैक्षणिक गंगा इथं आणली कर्मवीर भाऊराव वडिलांची, म्हणून माझं शिक्षण झालं। आणि मग त्यांनी ग्रॅज्युएट होऊन मी जेव्हा आलो त्यावेळेस त्यांनी एका आमच्या हायस्कूलचे जाधव नावाचे सर होते, त्यांच्या मार्फत माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं, जरा रामला तुमची मुलगी, आमची मुलगी द्यायची आहे, त्यांना विचारत द्यायला। म्हणजे त्यांना काय, आता त्यांना मी मानत होतो, वडील मानत, सगळ्या मी मानत। त्यांनी एक पद्धत अशी केली, हिंमत केली नाही का रामशेठला जाऊन तू हिच्याशी लग्नाला तयार आहेस का, तर माझ्या वडिलांना गाठून जाधव सरांच्या मार्फत मला तिचं स्थळ सांगितलं। आणि भगत साहेबांची मुलगी म्हटलं तर माझे वडील तर आनंद नाचायला लागले। त्यांच्या घरामध्ये स्टीलची भांडी, तांबे भरपूर होतं, पण माझ्या वडिलांना ती साखरपुडा गेलं तर फार मोठं लागलं। त्याला बघित चांगले होते, आम्ही गरीब होतो, पण त्यानंतर उद्योगधंद्यात मला 4 पैसे मिळाले आणि त्याच्यातून मला चांगले दिवस आले। मी त्यांचं काम पुढे चालू ठेवलं। भगत साहेबांचा आनंद देणारा गुण आपल्याला कुठला भावला? भगत साहेबांचा आनंद देणारा गुण असा आहे, अविरतपणानं दिन दुबळ्यांकरता लोकांकडे काम करायचं आणि तो मी माझ्या आचरणामध्ये मानतोय। ओके।